आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरूच असून 8 तासात 70 मिलीमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे। सलग 2 दिवस धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच आहे। आज अखेर 1547 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे। डोंगर माथ्यावरून चांदोली धरणात सध्या 13,534 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। सध्या धरणाची पाणी पातळी 616.70 मीटरवर पोहोचली असून धरणात 25.32 TMC पाणीसाठा झाला आहे। धरण 73.58% भरले आहे। धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून 1592 क्युसेस विसर्ग वारणा नदी पात्रात सोडल्याने वारणा नदी पात्राबाहेरून वाहत आहे। परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। परिसरातील ऊसभात शेतीमध्ये पाणी साचून राहिले आहे। वारणा धरण व वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा व मोरणा नदीला पूर आलेला आहे। नदी काठावरील जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांनी ती सुरक्षित ठिकाणी हलवावीत। नागरिकांनी युवकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी ओढा यामध्ये प्रवेश करू नये। तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये, वाहने अजिबात घालू नये, विद्युत खांबापासून दूर राहावे, जनावरांना नदीपात्रापासून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे। त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करू नये, नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये, लहान मुलांनी पूर पाहण्यासाठी जाऊ नये असे आवाहन तहसीलदार श्यामला खोत पाटील यांनी केले आहे। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।